नमस्कार. कधी विचार केलाय की लहान मुलांच्या शिक्षणात निसर्ग किती मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावू शकतो? आज आपण नेमकं हेच पाहणार आहोत. एका संपूर्ण आठवड्याच्या वनस्पतींवर आधारित शिक्षण पद्धतीबद्दल बोलूया. चला तर मग सुरू करूया. हाच तर खरा प्रश्न आहे नाही का? म्हणजे साधी वाटणारी पानं आणि फुलं मुलांमध्ये गणित, भाषा आणि कलेसारखी कौशल्य कशी काय रुजवू शकतात? चला या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर हे सगळं येतंय आधारशिला अभ्यासक्रमातून, त्यातल्या 15व्या आठवड्यातून, ज्याचा विषय आहे वनस्पती, फुले आणि शेती. आणि यामागचा उद्देश अगदी सरळ आहे: मुलांना निसर्गाच्या जवळ आणणं, निसर्गाशी जोडणं. चला मग आठवड्याची सुरुवात कशी होते ते पाहूया. पहिले 2 दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार हे तर पुढच्या शिक्षणासाठी एक प्रकारचं बीजारोपणच आहे. सोमवारची सुरुवातच बघा किती मस्त आहे, एकदम 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करून. एकीकडे मुलं बिया किंवा फुलं मोजतात, म्हणजे निसर्गातूनच गणिताची पहिली पायरी शिकतात. आणि दुसरीकडे त्यांना वनस्पतींवर आधारित कोडी विचारली जातात, ज्यामुळे त्यांची विचार करण्याची आणि भाषा वापरण्याची क्षमता वाढते. आता मंगळवारी काय होतं तर शिकण्याचा प्रवास अजून पुढे जातो. इथे आता ध्वनी ओळखण्यापासून ते वस्तू एका विशिष्ट पॅटर्नमध्ये मांडण्यापर्यंतच्या कौशल्यांवर भर दिला जातो. या ॲक्टिव्हिटीज फक्त गंमत म्हणून नाहीत आहे बरं का. यामागे एक पक्का शैक्षणिक उद्देश आहे. जसं की फ वरून फूल हे ओळखताना अक्षर ओळखीचा पाया घातला जातो, किंवा पान फुलांचा पॅटर्न बनवताना त्यांचा तार्किक विचार वाढतो. आणि हो, कागद फाडून चिकटवताना हाताच्या बोटांना जे वळण मिळतं ना, ते पुढे जाऊन लिहिण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. आता आपण आलोय आठवड्याच्या मध्यावर. बुधवार आणि गुरुवारी गोष्टी थोड्या अधिक इंटरेस्टिंग होतात. आधी शिकलेल्या कौशल्यांवरच पुढची थोडीशी गुंतागुंतीची इमारत कशी बांधली जाते ते आता पाहूया. बुधवारची ॲक्टिव्हिटी समजून घ्यायची असेल तर आधी एकास एक संगती ही संकल्पना समजून घेऊ. ऐकायला थोडी किचकट वाटते, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. प्रत्येक वस्तूला एक जोडीदार देणं. ही फक्त मोजणी नाहीये, तर गणितातल्या लॉजिकल थिंकिंगमधली एक खूप महत्त्वाची पायरी आहे. उदाहरणार्थ विचार करा, प्रत्येक कुंडीत एकच फूल ठेवायचं किंवा प्रत्येक पानावर एक अळी ठेवायची. अशा प्रत्यक्ष कृतीमुळे एकास एक संगती ही जी अमूर्त संकल्पना आहे ना, ती मुलांसाठी एकदम सोपी आणि समजण्यासारखी होते. आणि मग येतो गुरुवार. हा दिवस आहे कलेचा, सर्जनशीलतेचा. आणि गंमत म्हणजे ही कलासुद्धा थेट निसर्गातूनच आलेली आहे. कल्पना बघा किती सोपी आणि जबरदस्त आहे. भेंडी किंवा पानं घ्यायची, रंगात बुडवायची आणि कागदावर त्याचे ठसे उमटवायचे. किती सुंदर नक्षी तयार होते. हे केवळ मजामस्ती नाहीये, तर यातून मुलं आकार आणि पॅटर्न यांसारख्या गोष्टी नकळतपणे शिकतात. चला, आता आपण आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. शुक्रवार आणि शनिवार. इथे आत्तापर्यंत जे काही शिकलो ते प्रत्यक्ष अनुभवात कसं आणायचं यावर भर दिला जातो. शुक्रवारी एक खूपच इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे. तिचं नाव आहे जादूची पिशवी. याचा उद्देश काय तर डोळे बंद करून फक्त हाताच्या स्पर्शाने वस्तू ओळखायची. एक प्रकारचं चॅलेंजच आहे हे. या एका वाक्यातच या कृतीचं सगळं सार दडलंय. विचार करा, जेव्हा मुलं डोळे मिटून फक्त स्पर्शाने पिशवीतली पानं, बिया किंवा फुलं ओळखायचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांची स्पर्शाची जाणीव आणि स्मरणशक्ती दोन्ही एकाच वेळी किती छान विकसित होतात. आणि मग येतो शनिवार, जो या संपूर्ण आठवड्याचा हाय पॉइंट आहे, क्षेत्रभेट. ही फक्त एक पिकनिक नाही, तर एक पद्धतशीर शिकण्याचा अनुभव आहे. मुलं आधी जाऊन निरीक्षण करतात, मग त्याबद्दल एकमेकांशी बोलतात, चर्चा करतात आणि शेवटी त्यांनी जे काही पाहिलं ते चित्रातून व्यक्त करतात. म्हणजे बघा, ही शिकण्याची एक पूर्ण सायकल आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे शिक्षण फक्त वर्गापुरतं मर्यादित राहत नाही. पालकांनी घरी मुलांसोबत काय करावं याबद्दलही यात मार्गदर्शन आहे, जेणेकरून शिकण्याची ही प्रक्रिया शाळेबाहेर घरीही अविरतपणे सुरू राहते. आणि हे करणं खूप सोपं आहे. महत्त्वाचा मुद्दा हाच की वर्गात शिकलेली गोष्ट घरी रोजच्या वापरातल्या वस्तूंमधून पुन्हा पक्की करता येते. म्हणजे बघा, शाळेत जर पानं फुलं वापरून पॅटर्न शिकला असेल, तर घरी तेच काम चमचे आणि वाट्या वापरून करता येतं. यामुळे काय होतं तर शिकलेला भाग आणखी पक्का होतो आणि प्रभावी ठरतो. तर मग शेवटी हा एक प्रश्न उरतोच की जर एक आठवडा साध्या पानाफुलांना गणित, कला आणि भाषेच्या धड्यांमध्ये बदलू शकतो, तर विचार करा, निसर्गावर आधारित शिक्षणात किती प्रचंड क्षमता दडलेली असेल. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?